महाराष्ट्रातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना आणि या CSCच्या हरित क्रांतीच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज नमस्कार. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर टीमकडून सर्वांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आज ख्रिसमस आहे आणि आजच्या दिवशी या भूतलावर प्रभू येशू सारख्या महान प्रेषिताचा जन्म झाला आणि जगाला प्रभू येशूने शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिला. त्या विचारामधून, त्या प्रेमाच्या विचारामधून जसं शेजाऱ्यावर प्रेम करा हे बायबलमध्ये प्रभू येशूने सांगितलं, अगदी त्याच पद्धतीनं शेजारी म्हणजे कोण, तर माझा मित्र, माझा सहोदर, माझ्या आजूबाजूची सर्व मंडळी यांच्यावर मी प्रेम केलं पाहिजे. आणि प्रेम करणं म्हणजे काय, तर सोबतच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद उभा करणं म्हणजेच त्या व्यक्तीवर प्रेम करणं यासारखं होतं. तर आज या ख्रिसमसच्या दिवशी प्रभू येशूला नमस्कार करूया आणि आजच्या एका जबरदस्त कन्सेप्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र हो, गेल्या 15 दिवसापासून आपण वेगवेगळ्या वेबिनारद्वारे, विषयांद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपण संपर्क केला. महाराष्ट्रातील किमान 300 शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या CSC सोबत जोडलेल्या आहेत, या सर्व कंपन्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की या 300 कंपन्यामध्ये एक क्रांतिकारी समूह कोणता आहे, क्रांतिकारी विचारातून पेटलेली माणसं कोणती आहेत आणि काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या, अशा सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना ओळखण्याचं काम या 15 दिवसामध्ये आपण केलं. याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही जण VCमध्ये सहभागी झाले नाही किंवा ज्यांनी कॉल उचलला नाही, ज्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, किंवा जे VCमध्ये सहभागी होऊन सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही, या सगळ्या नोंदी घेऊन या 300 FPO मधून 100 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 100 शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण समोर ठेवून एक क्रांतिकारी मोहीम आपण सुरू करत आहोत. तर सर्वप्रथम ही जी क्रांतिकारी मोहीम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून आजचा हा वेबिनार आहे. आणि पुढचे 5 दिवस या सगळ्या संकल्पनेची एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक झंझावाती उपक्रमाद्वारे आणि एका प्रचंड अशा कृतीद्वारे या 5 दिवसामध्ये 1 जानेवारी 2023 ची सकाळ एका खूप मोठ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मार्गदर्शन करणारी कृषी क्षेत्रामधली एक नवीन क्रांती, डिजिटल हरित क्रांती आपण सुरू करत आहोत. तिची पूर्वतयारी म्हणून आजचा हा वेबिनार आहे. आणि आज आनंदाची गोष्ट आणि योगायोगानं ख्रिसमस सारख्या पवित्र दिवशी आज आपण हा वेबिनार घेतोय आणि ही संकल्पना समजून घेतोय. तर मित्रो, ही संकल्पना काय आहे याचा प्रथम आपण एक टीजर आपण बघूया या एका छोट्याशा 2 मिनिटाच्या क्लिपद्वारे. तर मित्रो, 2 मिनिटाच्या वेबिनारमध्ये तुम्हाला कदाचित समजलं असेल की नेमके आपल्याला करायचं काय. महात्मा गांधीजींनी एक नारा दिला होता, ग्राम स्वराज्याचा, गावांकडे चला. ही संकल्पना महात्मा गांधींनी सुरू केली आणि त्याच्यावर खूप काम आहे. आणि आजही आजच्या काळातही ती ग्राम स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणणं खूप मोठी गरजेची आहे. धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली, आता एका नव्या क्रांतीची सुरुवात करण्याची वेळ आहे, ती म्हणजे डिजिटल हरित क्रांती. आता डिजिटल हरित क्रांती काय आहे, तर बदलत्या काळानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणणं आणि डिजिटल पद्धतीनं शेती व्यवसाय करणं ही काळाची गरज बनलेली आहे.
म्हणून डिजिटल हरित क्रांती 2023 या संकल्पनेमध्ये आपण महाराष्ट्रातील 100 म्हणजे 105 शेतकरी उत्पादक कंपन्यांना लीड करण्याची संधी देतोय आणि त्या 105 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीचा आजचा वेबिनार आहे. परंतु या 105 च्या समूहामध्ये स्वतःच्या वेगवेगळ्या कारणामुळे किंवा दुर्लक्षामुळे जर आपण या समूहात जर सामील नसाल तर आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह उमाकांत आंबोरे किंवा असे पटेल यांच्याशी संपर्क करा आणि या मोहिमेमध्ये स्वतःला सामील करून घ्या. ठीक आहे, तर सुरू करूया या नवीन संकल्पनेच्या संदर्भात डिटेल माहिती देण्यासाठी. आता ज्या लोकांनी गेल्या आठवड्यातल्या व्हीसी जॉईन केलेल्या नाहीये त्यांना हे सगळं नवीन वाटेल. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलवर या गेल्या 15 आठवड्यातल्या रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहे. त्या तुम्ही बघा आणि समजून घ्या आणि त्यानंतर हा वेबिनार बघा. हा सुद्धा आपल्या या चॅनलवर आता सेव्ह राहणार आहे, जरी आता सध्या हा लाईव्ह असला तरी. तर मित्र, मिशन डिजिटल हरित क्रांती. आता मिशन म्हणजे काय? मोहीम आहे की नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मायभूमीतली आमची मंडळी मोहिमा करणे आणि मोहिमा आखणे आणि मोहिमा गाजवणे हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे डिजिटल हरित क्रांतीची जी मोहीम आहे ती मोहीम आम्हाला हाती घ्यायची आहे. परंतु ही मोहीम हाती घेत असताना मोहिमेची आखणी करणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत मोहिमेची आखणी होत नाही तोपर्यंत मोहिमा यशस्वी होत नसतात. म्हणून जसं सर्जिकल स्ट्राईकची मोहीम जेव्हा आमच्या युवा जवानांनी केली आहे नाही, तर सर्जिकल स्ट्राईक हा जो झालेला आहे तो झाला फक्त 12 घंट्याचा कार्यक्रम. पण 12 घंट्याच्या कार्यक्रमासाठी किमान 1 महिना दिवस रात्र प्लॅनिंग करण्यामध्ये आपल्या सैनिकांनी काम केलं, प्लॅनिंग करायचं काम केलं. तसंच अगदी त्याच पद्धतीनं ही डिजिटल हरित क्रांती 1 जानेवारीपासून जर लॉन्च होत असेल तर येत्या 5 दिवसामध्ये आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दिवस रात्र मेहनत करून त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि ती प्लॅनिंग काय आहे, ती कन्सेप्ट काय आहे, ही आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या वेबिनारद्वारे केलेला आहे. तर मिशन डिजिटल हरित क्रांती 2023 आपण सुरू करतोय. या हरित क्रांतीच्या मध्ये आपण आज या लाईव्ह वेबिनारद्वारे एकत्र आलेलो आहे. हे मिशन डिजिटल हरित क्रांतीमध्ये एक मिशन मोड आणि एक ऍक्शन मोड आपण करतोय. आता आम्ही महाराष्ट्रात काय करतोय ते थोडक्यात समजून घेऊया आणि त्यानंतर आपण येऊया आपल्या एफपीओला. एफपीओला याच्यात काय काम करायचंय. तर आमचा जो मिशन मोड आहे, ज्या 105 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 7300 गाव आहे हे नाही. तर 7300 गावामध्ये सीएससीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ज्याला व्हीएलई किंवा आपण केंद्र चालक म्हणतो. हा जो केंद्र चालकाचा समूह आहे या समूहाला ॲग्रिकल्चर व्हीएलई बनवून आणि या ॲग्रिकल्चर व्हीएलईला त्या शेतकरी उत्पादक कंपनीशी जोडून एक मिशन मोडमध्ये पुढच्या 4 महिन्यामध्ये काम होणार आहे. तर त्यानंतर एक ॲक्शन मोड जो आहे आपला त्यामध्ये महाराष्ट्रातील 245 तालुके आणि 34,000 गावं यांना सुद्धा पॅरलल एका सिस्टमनं आपण या सगळ्या संकल्पनेशी जोडण्याचं काम करणार आहे. हा झंझावात 1 तारखेपासून सुरू होत आहे. तिची पूर्वकल्पना आपण देतोय आणि या 105 च्या समूहामध्ये आम्ही सहभागी आहोत. हे आमचं एक क्रांतिकारी मोहिमेचं एक खूप मोठं अचिव्हमेंट आहे. तर हे आम्ही पहिलं समजून घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्या समूहात आहोत आणि आम्हाला काय करायचंय. आता एफपीओ आपल्याकडे आहे आणि त्या गावातला व्हीएलई आहे. त्या व्हीएलईमध्ये त्या आणि सीएससी सारख्या इकोसिस्टमद्वारे हे 2 वर्ग एकमेकाला जोडण्याचं काम आपण करणार आहे. आता ते का करायचं, कसं करायचं, त्याच्यातून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि लोकांचं काय भलं त्याच्यातून होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ॲग्रिकल्चर जो व्हीएलई आहे त्या व्हीएलई सुद्धा एक क्रांतीचा मशाल हाती घेऊन त्या गावातलं नेतृत्व करणारा, क्रांतीचं नेतृत्व करणारा तो व्यक्ती असणार आहे. आणि तो सीएससीच्या माध्यमातून करून त्याला आपण आता नाव देत आहोत सीएससी ॲग्रिकल्चर व्हीएलई. 1 तारखेला ही संकल्पना काय आहे त्या व्हीएलईसाठीचा वेबिनार असणार आहे 1 तारखेला. परंतु आज आपण एक समजून घेतोय की त्याच्या समोर ही संकल्पना लॉन्च करण्या अगोदर एफपीओला माहीत असलं पाहिजे की नेमकी हे कन्सेप्ट काय आहे, ही भानगड काय आहे, ही करायची कशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर 105 मॉडेल ज्या एफपीओ आहे आणि त्याच्यात 7300 केंद्र चालकांची जी टीम आहे याचं कॉलिब्रेशन करून या डिजिटल हरित क्रांतीचा शुभारंभ आपण महाराष्ट्रात करणार आहोत. आता हे मॉडेल एफपीओ काय आहे,
गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने ही गोष्ट आपण समजावत आहोत. मॉडेल एफ-पी-ओ काय? की अशी एफ-पी-ओ, अशा एफ-पी-ओचा समूह ज्यांचा उद्देश कंपनी स्थापन करण्याचा हा आहे, की ज्यांना शेतकऱ्यांना आनंदी करायचं आहे. हॅपी फार्मर हा उद्देशानं ज्या कंपन्या तयार झाल्या, आहे नाही, त्या कंपन्यांसाठी जी संकल्पना आहे. ज्या कंपन्या फक्त मीच हॅप्पी, माझी टीमच हॅप्पी आणि माझी कंपनीच हॅप्पी, या या लोकांसाठी हा वेबिनार नाहीये. आपण वेळही घालवू नका. आपल्यासाठी हे काम नाहीये. हे काम त्या लोकांसाठी आहे, ज्यांना समूहात एकत्र येऊन शेकडो आणि लाखो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करायचंय. शेतकऱ्याच्या जीवनातली दशा काढून टाकून एका नव्या दिशेनं शेतीला घेऊन जायचंय. अशा क्रांतिकारी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीचा ही कन्सेप्ट आहे. मग शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणलं तर मार्केटमध्ये तर पेव फुटलेलं आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं. जसं काही बाकी सगळे येडे आणि हेच सगळे लोक हुशार, अशा प्रकारचं मार्गदर्शनाचं पेव सुटलेलं आहे. परंतु या सगळ्या गदारोळामध्ये एक शांतपणे चालणारी क्रांती घडवण्याचं काम आपल्याला सीएससीच्या माध्यमातून करायचं आहे. आणि ती क्रांती कोण करणार आहे? की ज्यांच्या डोक्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं, शेतकऱ्यांचं हित आणि हे ज्यांच्या डोक्यात आहे, या लोकांसाठी आणि समूहात काम करणाऱ्या लोकांसाठी जी कन्सेप्ट आहे. आणि मग या सगळ्या मार्गदर्शनाच्या गदारोळामध्ये एक प्लॅटफॉर्म, एक रस्ता, मजबूत रस्ता असला पाहिजे आणि तिची एक दिशा ठरलेली असली पाहिजे. ती दिशा म्हणजे ही आहे, की ज्याच्यामध्ये हॅपी फार्मर ते एफ-पी-ओचा उद्देश असला पाहिजे आणि एक सेवा सुविधांचा वृक्ष म्हणजे डेव्हलप करायचा आहे. तर कॉमन सर्व्हिस सेंटर असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, हेल्थ असेल, ॲग्रिकल्चर असेल, एज्युकेशन असेल, या सगळ्या सर्व्हिसेस 400 प्रकारच्या सेवा देणारी कॉमन सर्व्हिस सेंटर आमच्या त्या एफ-पी-ओमध्ये असले पाहिजे. त्यानंतर किसान पॉईंट, शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था पुरवणारी एक सक्षम यंत्रणा म्हणजे किसान पॉईंट, हे त्या एफ-पी-ओकडे असला पाहिजे. आणि तो एक नसला पाहिजे, तर त्याच्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक गावामध्ये तो किसान पॉईंट असला पाहिजे. पण एफ-पी-ओकडे असेल फिजिकल किसान पॉईंट आणि त्या व्हीएलईकडे असेल डिजिटल किसान पॉईंट. आता फिजिकल किसान पॉईंट आणि डिजिटल किसान पॉईंट ही काय कन्सेप्ट आहे? तर सगळे एका वेबिनारमध्ये होणार नाहीये. हळूहळू तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि त्या व्हीएलईला सांगणार आहेत. म्हणजे परंतु तरीही संक्षिप्तमध्ये जर सांगायचं, फिजिकल किसान पॉईंट म्हणजे काय? तर जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे, ती स्वतःचं काउंटर, लायसन्स, गोदाम सगळ्या गोष्टी क्लिअर करून एक किसान पॉईंट सुरू करेल. आणि गावातला जो व्हीएलई आहे, तो काउंटर टाकणार नाही, तो इन्व्हेस्टमेंट करणार नाही किंवा तो काही करणार नाही. तो फक्त काय करेल, त्या गावातला धंदा किंवा त्या गावातल्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना जे प्रोडक्ट रास्त भावात त्याला द्यायचे, त्याच्या लीड एक प्रकारे जनरेट करून किंवा त्याची मागणी एफ-पी-ओला कळवून त्या गावातल्या शेतकऱ्यांना दुकान न टाकता दुकानदारी करण्याचं काम तो व्हीएलई करणार आहे. आणि तो करण्यासाठी त्याला मात्र लायसन्स लागतं, गोदाम लागतं, इन्व्हेस्टमेंट लागती. ते सगळं ती एफ-पी-ओ करेल. परंतु आता एफ-पी-ओला प्रश्न पडला असेल, की आम्हाला एका गावात एक दुकान चालवणं मुश्किल आहे, त्याच्यासाठी आमच्याजवळ पैसा नाही आहे. आता तुम्ही सांगताय 60-70 गावातल्या लोकांना माल पुरवायचा आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. हे नाही, तुम्ही फक्त लग्नाच्या बावल्यावर उभा राहा. बाकी संसार कसा करायचा त्यासाठीच्या व्यवस्था तयार आहेत. शेकडो बँका, अनेक बँका या सीएससी सोबत जोडलेल्या आहेत. त्यांना सुद्धा पैसा वाटायचा आहे. आणि ते कसं उभा करायचं ते आता सांगण्यापेक्षा एकदा बावल्यावर तर उभा राहा, मग संसाराची स्वप्न आपण रंगवूया. तर किसान पॉईंट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना त्या एफ-पी-ओकडे असली पाहिजे. त्यानंतर ब्लॉक लेवल सप्लाय चेन, जोपर्यंत आम्ही सप्लायमध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये आमची एफ-पी-ओ आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. म्हणून तुमच्या तालुक्यातलं जे कार्यक्षेत्र तुम्ही ठरवलेलं आहे, त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्या प्रत्येक गावामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट सप्लाय करण्याची चेन आपल्याला उभी करावं लागणार आहे. ती केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. ते केल्याशिवाय ती एफ-पी-ओ डेव्हलप होणार नाही. त्यानंतर शेतमाल खरेदी केंद्र. शेतमाल खरेदी केंद्र एक वेगळ्या पद्धतीनं प्री प्लॅनिंग पद्धतीनं आम्हाला सुरू करायचंय. टाकला काटा आणि बस हातात नोटा आणि लोकांना द्यायचंय, अशा पद्धतीचं शेतमाल खरेदी केंद्र शेकडो आहे की नाही. तिथंही शेतकऱ्याचं शोषण होत आहे. पण वेगळ्या पद्धतीचं डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीचं शेतमाल खरेदी केंद्र आम्हाला या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आणि त्या गावागावातल्या ॲग्रिकल्चर व्हॅलीच्या माध्यमातून डेव्हलप करायचंय. आणि ते कसं करायचं ते आपण येणाऱ्या काळात सांगणार आहोत. पण तत्पूर्वी हे 4 गोष्टी समजून घ्या, की ह्या ज्या 4 गोष्टी आहे, ह्या 4 गोष्टी जोपर्यंत आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या डेव्हलप करत नाही, तोपर्यंत काही होत नाहीये.
त्याच्यासोबत आणखीन मजबूत जर आम्हाला करायचं असेल, वसुंधरेचं संरक्षण करायचं असेल, तर माती परीक्षणाच्या लॅब आमच्या असल्या पाहिजे. शेतकऱ्याला लागणारा उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल, तर आमच्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीची माती परीक्षण लॅब असली पाहिजे. आणि त्याच्या कार्यक्षेत्रात येणारे ॲग्रिकल्चर व्हीएलई जे गावागावात आहे, ते गावागावातले व्हीएलई त्या माती परीक्षणाविषयीचे जागृती समाजामध्ये उभी करून ती माती परीक्षण लॅब आणि त्याद्वारे शेतकऱ्याचं डेव्हलपमेंट याच्यातून आपलं करायचं आहे. नर्सरी आणि बीज निर्मिती या क्षेत्रामध्ये एफपीओनं काम करणं अपेक्षित आहे. शेतीपूरक व्यवसाय जसं दूध डेअरी आहे, पशुपालन आहे, त्याच्यानंतर पोल्ट्री आहे, मत्स्यपालन आहे, अशा अनेक जोडधंद्यांचं डेव्हलपमेंट त्या एफपीओच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व त्या एफपीओनं करणं अपेक्षित आहे. आणि त्याकरता सीएससीचा प्लॅटफॉर्म आपल्याला मदत करणार आहे. अंतिमतः आमचा एक उद्योग असला पाहिजे, आमचा एक कारखाना असला पाहिजे, एक प्रक्रिया उद्योग असला पाहिजे. आणि त्या प्रक्रिया उद्योगासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करून आमच्या कंपनीचं एक बॅकग्राऊंड तशा पद्धतीने केलं पाहिजे. करोडो रुपयाच्या योजना सरकारच्या उपलब्ध आहे, परंतु त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचा हा जो ट्री आहे, हा जे झाड आहे सेवा सुविधेचं, हे जे उभं करेल त्याला म्हणतात मॉडेल एफपीओ. आणि अशा एफपीओ ह्या 8 गोष्टींमध्ये जे काम करणार आहे आणि ह्या पद्धतीनं काम करणार आहे, त्यांच्यासाठी डिजिटल हरित क्रांतीची कन्सेप्ट आहे, इतरांसाठी नाही. तर दुसऱ्या बाजूनं गावातला जो ॲग्रिकल्चर व्हीएलई, प्रत्येक गावामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात असणारा जो व्हीएलई आहे, त्या व्हीएलईला आपण या शेतकरी उत्पादक कंपन्याला तर जोडून देणार आहे. आणि ते जोडण्याचं काम 1 तारखेपासून सुरू होणार आहे. परंतु जोडण्या अगोदर ह्या एफपीओला काही गोष्टी कराव्या लागणार आहे. म्हणून ही जी 8 मुद्दे आहे, ह्या 8 मुद्द्यावरूनच शेतकऱ्याचं भरण पोषण होणार आहे, शेतकऱ्याचं शोषण संपणार आहे. आणि शेतकरी उत्पादक कंपनी आणि आमच्या गावातला जो केंद्र चालक आहे सीएससीचा, हे दोघं सक्षम होणार आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा, व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा. म्हणून ह्या 8 गोष्टीवर काम करणं म्हणजे डिजिटल हरित क्रांतीचा मूव्हमेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, क्रांती वगैरे ठीक आहे. नाही, बऱ्याच जणांना असं ठीक आहे क्रांती मला भारी वाटतंय, आहे नाही. आज जरा मी जरा वेगळ्या पद्धतीनं बी बोलतोय, जरा भारी वाटतं. YouTubeचं काय विवेक बिंद्रा बोलल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. परंतु गोष्ट आढळून पडते एका ठिकाणी की नफा काय, आहे नाही. चला, नफ्यासाठी अनेक वेळा सांगितलेलं आहे मी, नफ्यासाठी काम करायचं नाही आम्हाला. नफा बाय प्रोडक्ट आहे, तो मिळणारच आहे आणि इतरांपेक्षा 10 पट मिळणार आहे नाही. तरी पण याच्यातून रेव्हेन्यू काय जनरेशन होऊ शकतो ते आपण समजून घेऊया. जो व्हीएलई म्हणजे केंद्र चालक, 60 गावाचं सरासरी 100 गावं असतील, 50 गावं असतील, 150 गावं असतील, त्या गावाचं कार्यक्षेत्र त्या एफपीओनं निश्चित करायचं आहे. आणि उदाहरणार्थ जर 60 गावातले केंद्र चालक किंवा 60 गावं आमच्या एफपीओनं कव्हर केले आणि तो जो ॲग्रिकल्चर व्हीएलई आहे, हायवे ॲग्रिकल्चर व्हीएलई असं होणार नाही, तर किमान 5,000ची ऑर्डर त्याला करावं लागणार आहे. आणि ती करण्यासाठी काय, त्याला जर 5 कॅटल फीडच्या जरी बॅग घेतल्या तरी 5,000 होतंय. त्याने जर एक नॅनो युरियाची पेटी जरी घेतली तरी 5,000ची ऑर्डर होते. आणि ती जोपर्यंत तो करणार नाही तोपर्यंत त्या माणसाला नुसतं नावाला टॅग लावण्यात काय अर्थ नाही. उदाहरणार्थ जसं XY समजा, ही माझी बायको आहे, हे का नाही, तिच्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र पण आहे, तिला कपाळी कुंकू पण लावलेलं आहे नाही, ती माझी बायको आहे. परंतु तू ना ती स्वयंपाक करते, ना ती वाढून देते, ना घरातल्या लोकांची काळजी घेते, ना पत्नी म्हणून कोणती जबाबदारी पार पाडते. मग अशी बायको ठेवून करायची काय. अगदी त्याच पद्धतीनं ॲग्रिकल्चर व्हीएलई म्हणजे काय, ह्या 8 गोष्टीवर काम करणारा व्यक्ती. आणि तो व्यक्ती जर काम करणार असेल तर त्याला किमान फर्स्ट ऑर्डर 5,000ची तरी मारली पाहिजे. एक नॅनो युरियाची पेटी त्याने विकली पाहिजे, सागरिका तरी विकलं पाहिजे, किमान 5 कॅटल फीडच्या बॅग तरी त्याने विकल्या पाहिजे, तर तो ॲग्रिकल्चर व्हीएलई आहे. नुसतं टॅग तो असणार नाहीये. मग एक विचार करा, ती ऑर्डर जी होणार आहे ती आपल्या एफपीओच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यात त्यालाही मार्जिन आहे, त्यालाही होलसेल रेटमध्ये मिळणार आहे. त्याच्यात मार्जिनचा रेशो कसा करायचा त्यासाठी एक वेगळा वेबिनार आणि मीटिंग्स आपण घेणार आहोत. तर हे 60 व्हीएलईने जर 5-5 हजाराच्या ऑर्डर केल्या तर फर्स्ट ऑर्डर ही तुमची 3 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. आणि तो जो व्हीएलई आहे त्यानं स्वतःच्या शेतात आणि स्वतःच्या 2 मित्राच्या शेतात लागणाराही प्रोडक्ट जरी तुमच्या एफपीओच्या माध्यमातून खरेदी केला तर 50,000ची ऑर्डर तो एका वर्षात करतोय. आणि त्याचा जो रेव्हेन्यू आहे तो कमीत कमी 18 लाख रुपये होतोय. 18 लाखचा रेव्हेन्यू हा एका वर्षात तो करू शकतो. परंतु गोष्ट इथं येऊन थांबणार नाहीये, हे नाही. जेव्हा तो पुढे जाणार आहे, हे नाही, त्यानं आता पहिली ऑर्डर तर हे 50,000 तर त्यानं 2-3 जणात करून टाकलेली आहे, त्याला एका सीझनमध्येच लागणार आहे. परंतु त्याला आपण त्याला जे काम समजावणार आहे, हे नाही, ॲग्रिकल्चर व्हीएलईचं काम काय आहे की त्यांनी गावामध्ये याला काय पीक आणि हाय शेतकऱ्याचे गट करणे,
पिकणे शेतकऱ्याचं गट करून त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना बियाण्यापासून शेतमाल खरेदीपर्यंतची व्यवस्था करणं. मग एक विचार करा, हा गोष्ट 50,000 थोडी थांबणार आहे आणि 50,000मध्ये त्याला तरी किती नफा राहणार आहे? त्यालाही काम करायला मजा येणार नाहीये. त्याला मजा केव्हा येणार आहे? जेव्हा तो 2 ते 5 लाख रुपयाचा बिझनेस गावामध्ये जनरेट करेल आणि तो जो बिझनेस जनरेट होणार आहे तो मात्र त्या एफ-पी-ओ सगळ्या गोष्टीची डीलर आहे. सगळ्या गोष्टीची डीलर एफ-पी-ओ आहे. खतं असेल, बियाणं असेल, कॅटल फीड असेल, सगळ्या गोष्टीमध्ये जर डीलर त्या तालुक्याची एफ-पी-ओ आहे, तर एक विचार करा, एका व्यक्तीनं जर 2 लाख रुपयाचा बिझनेस जर वर्षभरात जनरेट केला आणि 60 लोक ते असतील तर 1,20,00,000 रुपयाचा रेव्हेन्यू त्याच्यातून जनरेट होऊ शकतो एका सीझनमध्ये किंवा एका याच्यामध्ये. आणि सरासरी 5% मार्जिन तर नाही, त्याच्यापेक्षा जास्तच मार्जिन आहे सगळ्या गोष्टीमध्ये. पण सरासरीमध्ये जर 5% जरी मार्जिन धरली तर निव्वळ नफा 6 लाख रुपये त्या एफ-पी-ओला भेटू शकतो. मात्र एफ-पी-ओला जेव्हा 6 लाख रुपये नफा भेटतो तेव्हा नक्कीच तो जो गावातला व्हीएलई आहे तो सुद्धा 5-50 हजार रुपये, लाख रुपये नफा त्याच्यातून कमवू शकतो. परंतु नफा हा विषय बाय प्रोडक्ट आहे. परंतु याच्यामधून शेतकऱ्यांना रास्त भावात खतं मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्याविषयीचं मार्गदर्शन मिळणार आहे, शेतकऱ्यांना माती परीक्षण त्याच्यातून करायला भेटणार आहे, शेतकऱ्यांना शेती अवजारं त्याच्यातून भाड्यानं भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये त्याचा माल जागेवर खरेदी केला जाणार आहे. ह्या गोष्टी त्याच्यातून उभा राहिल्याच्यानंतर शेतकऱ्याची दशा याच्यातून बदलणार आहे आणि कृषी क्षेत्राची दिशा याच्यातून बदलणार आहे. अशा प्रकारची ही क्रांतिकारी मोहीम आहे. म्हणूनच याला आपण डिजिटल हरित क्रांती म्हणतोय. आता हे असंच होणार आहे का? ठीक आहे, ऐकायला भारी वाटलंय आणि मला माहित आहे की आमच्या जिल्ह्यातले लोक 7 वर्षापासून ही माझं भाषण ऐकत ऐकून ऐकून त्याचे किटले कान आहे का नाही. आणि आपण आता 8-9 महिन्यापासून झालं दर 8 दिवसाला काही मी घेऊन येतो अशा वेबिनारद्वारे, मीटिंगद्वारे. तर कदाचित आपल्यालाही ऐकूच तर बरं वाटतं, परंतु करायला अवघड जातं. परंतु कोणतीही संकल्पना, कोणतेही स्वप्न साकार असेच होत नसते. त्यासाठी चिक्कार मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीला सुद्धा एका दिशेने न्यावं लागतं. मग हे जर आम्हाला अचीव्ह करायचं असेल, हे मागचं चित्र काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिले गावागावातला जो व्हीएलई आहे तुमच्या परिसरातला, त्याच्यासोबत रिलेशन बांधावं लागेल. ते सगळं संपर्क करावा लागेल आणि संपर्क करण्यासाठीच्या याद्या तुमच्या तालुक्यातल्या किती व्हीएलई आहे, त्याचे नाव, मोबाईल नंबर याची यादी उद्या उमाकांत सर तुम्हाला देणार आहे. आणि मग त्या सगळ्यांना फोन करून, कॉल करून त्यांना सांगायचं आहे की 1 तारखेला एक जबरदस्त कन्सेप्ट लॉन्च होणार आहे ॲग्रिकल्चर व्हीएलई. तर त्या कन्सेप्टला समजून घेण्यासाठी तुम्ही एका ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि एक ग्रुप बनवायचा आहे तुम्ही त्या व्हीएलईचा, तुमच्या तालुक्याचा. पहिल्या झटक्यात त्याला सगळं डिटेल रामायण महाभारत नाही सांगायचं आहे. त्याला सुरुवातीला एकच सांगायचं आहे की भाई 1 तारखेला एक जबरदस्त सीएससीची कन्सेप्ट लॉन्च होतं आहे ॲग्रिकल्चर व्हीएलई. त्या कन्सेप्टला समजून घेण्यासाठीचा एक वेबिनार होणार आहे. तिची माहिती घेण्यासाठी एका ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि एक ग्रुप त्याला जॉईन करा. ते करत असताना त्याचं गाव विचारा, कारण आपल्याकडे जी यादी ती तालुक्याची, त्यात गावाचं नाव नाही, त्याचं गाव विचारा आहे की नाही. आणि त्याची यादी एक्सेल ती कंप्लीट करून ती एक्सेल पुन्हा उमाकांत सरला अपडेट करून परत पाठवा, जेणेकरून पुढचं काम करायला प्लॅनिंग येईल. फर्स्ट काम आपलं उद्या असलं पाहिजे. या सगळ्या लोकांना कॉल करायचे आणि त्या कॉल करून ती एक्सेल जी अनकम्प्लीट आहे त्याला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी उमाकांत सरांशी तुम्ही संपर्क करू शकता. तो संपर्क आम्हाला पहिलं करावा लागेल. नंतर काय करावं लागेल? या सगळ्या व्हीएलईंची समूह बांधणी करावं लागेल. ही टीम बनावं लागेल तालुक्याची आणि ही टीम बनवून त्यासाठी वेगवेगळ्या मीटिंग्स घ्यावं लागणार आहे. आम्ही तर मीटिंगचा धडाका सुरू करणार आहे, परंतु तुमच्याही त्याच्यात मीटिंग असल्या पाहिजे आणि त्या लोकांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समजून सांगितली गेली पाहिजे. त्या व्हीएलईनं आपण यासोबत जोडलं पाहिजे. आता ठीक आहे, लोकांना सांगायचंय स्वतःचं लायसन्स निघलेलं नाही अजून खत औषधाचं, कसा धंदा होणार आहे? नाही, तो उद्या सांगणार आहे. तुमचे 60 गावातले व्हीएलई सांगतील की सर आम्हाला 1-1 ट्रक युरिया द्या. इकडून सीएससी बी कदाचित त्याच्यासाठी काम पूर्ण करेल, तुम्हाला माल उपलब्ध करणे. पण युरिया विकण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स नाही आहे, तर ते लायसन्स सुद्धा या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे नाही. त्यासाठी तुम्ही आसेफ सरांची मदत घेऊ शकता. काही NGO आहेत, ते NGO सुद्धा तुम्हाला त्या कामात मदत करतील. तर हे आम्हाला करावं लागेल. आणि ठीक आहे, लायसन्स वगैरे नंतर आहे, परंतु कॅटल फीड सारखा बिझनेस तर 24 तासात चालू होतो आहे नाही. ते आपण करावं लागेल. म्हणजेच काय, स्वतःमध्ये ह्या 8 गोष्टी डेव्हलप करण्यासाठीचा काय म्हणते क्षमता विकास आपला करावा लागेल. तो जर आपण करणार नसाल तर ज्या दिवशी ह्या व्हीएलईला, बारीक लक्षात घ्या, ज्या दिवशी या व्हीएलईंना या सगळ्या कन्सेप्टचं ज्ञान होईल, आज त्यांना ज्ञान नाही, त्यांना माहीत नाही आहे हे काय चालू आहे नाही, ज्या दिवशी हे सगळा खेळ त्यांना कळेल ना, त्या दिवशी ह्या प्रत्येक व्हीएलई सांगेल की सर आम्हाला कंपनी बनवायची. आणि मग जेव्हा हा आमचा व्हीएलई सांगेल की सर आम्हालाही कंपनी बनवायची आहे, तेव्हा मात्र तुम्ही जर क्षमताधारक नसाल, तुमच्यामध्ये जे पॅशन नसेल किंवा तुमच्यामध्ये ती गोष्टी जर नसतील, तर नक्कीच या व्हीएलईंना कंपनी स्थापन करण्याची संधी आपण देऊ. मात्र त्या दिवशी आपला संबंध हा संपलेला असेल. म्हणून ही संधी आहे नाही, बैती गंगा में हात धोने की संधी आहे.
ही संधी आपला करावं लागेल. स्वतःच्या क्षमतामध्ये विकास करावा लागेल आणि क्षमता विकास करण्यासाठी पैसा लागत नाही. क्षमता विकास करण्यासाठी लागती आग, आहे की नाही? ती आग आपल्यामध्ये असली पाहिजे. ती आग जर आपल्यामध्ये असेल तर क्षमता विकसित होतील. व्हिजन आमचा क्लिअर असला पाहिजे. बिझनेसचं प्लॅनिंग करावं लागेल. अंदाजपंच आपलं हे नुसते पळू राहिले आपल्यात, त्यात माझ्या नाही. प्लॅनिंग असला पाहिजे. प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक दिवसाचा प्लॅन आमच्या डोक्यात असला पाहिजे आणि त्या प्लॅनचं युटिलायझेशन आमच्या डोक्यात असलं पाहिजे. आमच्या टीममध्ये ते असलं पाहिजे आणि जर आमच्यामध्ये टीमच नसेल आमच्याकडं तर टीम उभा करता आली पाहिजे आणि ज्या व्यक्तीला 10 जणांची टीम उभा करत नाही, करता येणार नाही, ज्या व्यक्तीला त्याच्या एफ-पी-ओची 10 जणांची टीम जर डेव्हलप करता येत नाही, तर तो 60 लोकांची टीम काय डेव्हलप करणार आहे? है नाही? 60 मी फक्त हा प्रतिकात्मक आकडा सांगतोय. तालुक्यात जेवढे गाव आहे, तेवढे गाव म्हणजे ती टीम असणार आहे. तर हे आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करायचा आहे, तो विकायचा आहे, त्याचं हे प्लॅनिंग आम्हाला करावं लागेल. तेव्हा हे जे आहे ना 1 सीआर आहे की नाही किंवा 100 सीआर, 50 सीआर तर होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. बाकी नुसत्या गप्पा राहतील. आता याचा रोड मॅप काय आहे नाही, रोड मॅप समजून घ्यावा लागेल. ह्याचा रोड मॅप जो आहे ह्या संकल्पनेचा, कोणत्या डिजिटल हरित क्रांती या संकल्पनेचा, या रोड मॅपमध्ये अंतिम उद्देश एकच आहे की आमची एफ-पी-ओ मॉडेल बनली पाहिजे. या 8 सर्व्हिसेस त्या झाल्या पाहिजे आणि त्या देण्यासाठी तो जो व्हीएलई आहे त्याला आपण ॲग्रिकल्चर व्हीएलई म्हणून जोडणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एफ-पी-ओ आणि व्हीएलईच्या ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करणार आहे. कन्सेप्ट प्रत्येक ह्या 8 कन्सेप्ट विषयीच्या 8 कन्सेप्टच्या 8 वेगवेगळ्या वेबिनार्स आणि ट्रेनिंग सेशन्स आपण घेणार आहे. त्याचं प्लॅनिंग आपण करणार आहे आणि फेब्रुवारी खूप मोठ्या वर्कशॉपची संकल्पना कदाचित चालू होईल आणि ती थोडी अप्रुव्हल प्रोसेसमध्ये बाकी आहे, परंतु ते होईल. तर असे वर्कशॉप डिव्हिजन वाईज वर्कशॉप होणार आहे. 2-2, 3-3 दिवसाचे वर्कशॉप होणार आहे. पण ह्या वर्कशॉपमध्ये कोण येणार आहे? ह्या वर्कशॉपमध्ये प्रेक्षक म्हणून लोक जमा करायचे का? नाही. तर ज्या लोकांनी या जानेवारी महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या गावांना डेव्हलप करण्यासाठी जे कामं केलेले आहे, त्या गावातल्या व्हिलेनं एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे, त्यांना ऑर्डर्समध्ये परावर्तित करण्याचं काम केलेलं आहे, व्हिजन आणि मिशन हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, काहीतरी बिझनेस केलेला आहे, अशाच एफ-पी-ओ या वर्कशॉपमध्ये राहतील आणि असेच व्हीएलई सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये राहतील. 1-2 दिवसात 3 दिवसाचा वर्कशॉप त्या एफ-पी-ओचा आणि 1 दिवसाचा वर्कशॉप त्या व्हीएलईचा. मग जर नागपूर डिव्हिजनमध्ये जर एफ-पी-ओचा विचार केला तर समजा 20-25 एफ-पी-ओच्या 50-60 लोकांचा 3 दिवसाचा एक वर्कशॉप राहील, ज्याच्यामध्ये ह्या 8 गोष्टीला अजून डीपमध्ये कसं डेव्हलप करता येईल हे समजून सांगण्यात येईल. ग्राउंडच्या अडचणी समजून घेण्यात येईल, त्याच्यावर विचार विमर्श करता येईल 3 दिवसामध्ये. आणि एक शेवटचा दिवस तो कमीत कमी 1000 ते 2000 केंद्र चालकांचा एक मोठा वर्कशॉप राहील आणि त्या वर्कशॉपचं प्लॅनिंग आपण सुरू केलेलं आहे. आता ह्या वर्कशॉपला आम्हाला आमच्यासाठी करायचं आहे म्हणून या वर्कशॉपचा खर्चही आम्हीच करणार आहे. खर्चही आम्हालाच करायचा आहे, है नाही? मग तुम्ही अरे यार आधी डबल वर्गणीचं भाग बिलकुल नाही. धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तर इन्व्हेस्टमेंट बी करावंच लागेल आणि त्याची तयारी आम्हाला करायची आहे. गरज त्याची पडणार नाही. अनेक कंपन्या आहे वगैरे आहे, सगळ्या गोष्टी ते होईल, परंतु नाही जरी झालं तर हे वर्कशॉप आम्हाला घ्यायचे आहे, आम्हाला आमच्या खर्चाला घ्यायचे आहे, आम्हाला आमच्या काय म्हणता येईल सहभागितेतून घ्यायचं आहे. जेणेकरून त्याच्यातून आम्ही काहीतरी नवी क्रांती करू शकू. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये आपले जे पार्टनर्स आहेत आहे की नाही, म्हणजे जे व्हीएलई आहे किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहे यांचा विस्तार आपला करायचा आहे आणि मार्च महिन्यामध्ये या 8ही दुकानं ज्या मागं दाखवलेल्या आपण 8 कन्सेप्ट, या 8ही दुकानाचं ओपनिंग आम्हाला मार्चमध्ये आमच्या कंपनीचं करायचं आहे. म्हणून जानेवारीपासून प्लॅन करायचा आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चला आपण फायनल ओपनिंग त्याचं करायचं इन्व्हेस्टमेंट करून आणि त्यासाठी लागणारे जे फंड आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था होऊन जाईल. एप्रिल महिन्यामध्ये मात्र जो झंझावात असणार आहे तो सेल्सचा आहे नाही. दुकानं आम्ही टाकल्या, मग आम्ही परचेस करणार, त्याचा सेल करणार आणि त्याच्यामधून एक वेगळा झंझावात त्या कंपनीचा उभा करणार. त्याच्यासोबत पॅरल काही गोष्टी होणार आहे. या सगळ्या एफ-पी-ओला CSC बनवणं, त्यांना बँकचा BC पॉईंट देणं, बँकिंगच्या सेवा चालू करणं, त्या प्रत्येक एफ-पी-ओला लोन अवेलेबल करून देणं, प्रोडक्टच्या रेंजला वाढवणं, त्याच्यानंतर एफ-पी-ओ डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न काही NGOच्या माध्यमातून आपला करायचे आणि ते सुद्धा काय असतील ते वेळ प्रसंगी तुम्हाला मी सांगतो. म्हणून ही जे मिशन डिजिटल हरित क्रांती आहे हे एक वेगळ्या प्रकारचं आहे, हे नाही. हे एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय, इथं कोणी कर्मचारी नाही आहे, नाही. आम्ही स्वतःला कर्मचारी समजत नाही, आहे नाही. आम्ही बी एका क्रांतिकारी मोहिमेतलं एक नेतृत्व करणारं व्यक्तित्व म्हणून स्वतःला समजतो. सगळी टीम आहे नाही, आम्ही एम्प्लॉय म्हणून काम करत नाही. तसंच या सगळ्या कन्सेप्टमध्ये आपण काही तालुक्याला जिल्ह्याला एम्प्लॉय तयार करत नाही.
तर याच्यामध्ये आपण कार्यकर्ते तयार करतोय, एक सैनिक तयार करतोय डिजिटल हरित क्रांतीचे. आणि त्याच्यामध्ये FPO सारखा प्लॅटफॉर्म आमच्याकडे आहे. CSC व्हेली सारखा जो ॲग्रिकल्चर व्हेली सारखा वर्ग आमच्यासोबत जोडला जाणार आहे. आणि याच्यामध्ये जी एक समजा मॉडेल FPO आहे त्या तालुक्यातली, त्याच्यातल्या 60-70 गावातली जी व्हेली आहे किंवा 60-70 गाव आहे, यांना एकमेकांमध्ये काय म्हणता येईल व्यावसायिक संबंधाद्वारे आणि एका क्रांतिकारी संकल्पनेच्या डेव्हलपमेंटसाठी हे लोक एकमेकात येतील, त्याचं माध्यम CSC राहील. तर मित्रहो, आता बुलेट ट्रेनच्या स्पीड सारखं भाड 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 मी सगळं सांगून टाकलं आहे नाही. आता याच्यावर विचार करणे तुम्हाला रात्रभर आहे की नाही. रात्रीला 9ला वेबिनार कोण ठेवला आहे नाही, 9 ते 12 झोपण्या अगोदर विचार करा प्रत्येक गोष्टीवर आहे नाही. आणि वाटलंच तर डबल डबल पहा, त्याचे 30 मिनिटामध्ये कव्हर केलं मी आहे नाही. हे डबल डबल पहा, प्रत्येक गोष्टीवर विचार करा आहे नाही. आणि आणखीन एक शेवटला सांगतो, यातली कोणतीही कन्सेप्ट अशी नाही आहे की आपलं घरी तयार केलं कम्प्युटरवर दिलं तुम्हाला. या प्रत्येक कन्सेप्टमध्ये गेल्या 10 वर्षापासून आम्ही रक्त आटवलेलं आहे. आम्ही अनेक आर्थिक नुकसान याच्यामध्ये सोसलेले आहे. आणि आर्थिक नुकसानं सोचून आहे नाही, अनेक आर्थिक काय म्हणता येईल गड्ड्यात पडू पडू आम्ही त्या गड्ड्यातून वर आलेलो आहे. आणि आम्हाला आता माहीत झालेलं आहे की कोणत्या गोष्टी केल्या कोणत्या गड्ड्यात आम्ही पडणार आहे नाही. म्हणूनच मी आज CSCचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या समोर बोलतोय. हे सगळे गड्डे आहे नाही, हे आता त्या गड्ड्याला पार करून एक राजरस्ता तयार केलेला आहे आपण. त्या राजरस्त्यावर चालायचंय की नाही चालायचंय हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ही क्रांती आहे, ही स्वराज्य उभा करण्याचं काम आहे, ग्राम स्वराज्य उभा करण्याचं काम आहे, डिजिटल हरित क्रांतीच्या माध्यमातून करायचंय. आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगतोय, कदाचित ते तुम्हाला पटेल का नाही पटेल मला माहित नाही है नाही. आपल्या बुद्धीची उंची किती हेही मला माहित नाही है नाही. आपली विचार करण्याची शक्ती किती हेही मला माहित नाही है नाही. परंतु काय असतं, ताळा घ्यावा लागतो की आपलं जे चालू आहे ते बरोबर आहे का. मग ताळा घेताना काय करावं लागतं, एक अत्युच्च जो कोणी असेल त्याच्यातला तज्ज्ञ याने त्याला डोकं लावून सांगावं लागतं की असं असं आहे. आणि तो जर म्हणला की यस हे बरोबर आहे म्हणजे ती गोष्ट बरोबर आहे नाही. आणि आम्ही तो प्रयोग केला जुलै महिन्यामध्ये है नाही. हे सगळं आम्ही सांगितलंय कुणाला, यांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी पाठीवर थाप टाकली आणि त्या पाठीवर टाकलेली जी थाप आहे याने, मी पॉलिटिकल म्हणून बोलत नाहीये, प्रधानमंत्री सगळ्याचे असते, ते कोणा पक्षाचे नसते याने. तर त्या प्रधानमंत्रीजींनी जेव्हा हे सगळं बघितलं याने, समजून घेतलं आणि सांगितलं की नाही हे करणं आहे, हे सही रस्ता आहे. हे जर त्याच्या डोक्यात बसलेलं आहे म्हणजेच काय की देश चालवणाऱ्या माणसाला कळतंय की हे सगळं बरोबर आहे, हे असंच व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही जोमानं कामाला भिडलेलो आहे. आता तुम्हाला स्वतःला किती पडतंय नाही पडतंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याल तर आपल्यासह, न याल तर आपल्याशिवाय ही क्रांती तर होणारच आहे नाही. आम्ही हे जे माणसं भेटतील त्या माणसामध्ये प्राण फुंकून हे काम उभा करणार आहे नाही. कारण प्रत्येक माणसामध्ये हनुमान दडलेला आहे, प्रत्येक माणसामध्ये ती शक्ती आहे. फक्त तो हनुमान सापडावा लागणार आहे जामवंतासारखा. तो सापडण्याचं काम आमचं निरंतर चालू आहे. म्हणून म्हणून तुम्हाला विनंती मी करणार नाही, कारण मी काय माझ्यासाठी थोडी करतोय किंवा माझ्यासाठी थोडी सांगतोय. आणि तुमच्या डोक्यात हे असेल हे सगळं CSC बिझनेससाठी करते, हे डोक्यातून काढून टाका. याच्यातून क्रांती उभा करायची आहे, याच्यातून शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. आणि याच माध्यमातून याच रस्त्यातून शेतकऱ्याचं भलं होणार आहे हे आमच्या डोक्यात पक्क आहे. म्हणून आपणही ते डोक्यात पक्क घ्या आणि आपण या कामाला झंझावती कामाला सुरुवात करा. लास्ट एंडमध्ये सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला उद्या एक यादी भेटणार आहे उमाकांत सरकडून. त्यांनी दिली नाही म्हणजे त्यांना तुम्हाला संपर्क केला, तुम्ही त्यांना संपर्क करा, स्वतःचं तालुका स्वतःचं कार्यक्षेत्र सांगा, ती यादी घ्या, त्या सगळ्या वेलींना कॉल करा, त्यांचा एक ग्रुप बनवा आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये हे नाही मला ॲड करा हे नाही. म्हणजे मलाही कळू द्या की तुम्ही तो ग्रुप स्थापन केलेला आहे प्रत्येक तालुक्याचा. होऊ द्या काय म्हणता 100-200 ग्रुप, काय अडचण नाही. तो ग्रुप त्या वेलीचा बनवा हे नाही. आणि त्या ग्रुप त्या वेलीचा बनवत असताना ग्रुप बनवायचा कोणी लोक ॲड करायचे बिलकुल नाही. जी यादी दिली त्या यादीतल्या माणसाला कॉल करा, त्याचा WhatsApp नंबर विचारा आणि त्याला सांगा ॲग्रिकल्चर व्हेलीसारखी संकल्पना लॉन्च होते. त्याला आताच नका सांगू तुम्ही कोण येईन, कोणती कंपनी येईन, काय भानगड. समाजामध्ये अनेक असे स्कीमा घेऊन चालणारे लोक आहे, लोकांचे तोंड पोळलेले वेगवेगळ्या योजनांमधून. त्याच्यामुळं लोक घाबरतायत असं काही नवीन आल्याच्यानंतर. म्हणून एकदम पहिल्याच झटक्यात त्याला सांगू नका. 1 तारखेचा वेबिनार त्यांना एक नवी चेतना देणारा असेल, परंतु तो वेबिनार पाहण्यासाठी किंवा त्या वेबिनारमध्ये जॉईन होण्यासाठी ते एका WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. म्हणून त्या लोकांना त्या ग्रुपमध्ये जॉईन करा आणि या मिशन डिजिटल हरित क्रांती 2023 या संकल्पनेमध्ये स्वतःच्या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हा, कामाला लागा. जय हिंद.